अरे रे, नॅपकिन आताच विसरलो. आजोबा, मी नॅपकिन घेऊन आलो. मग लगेच तुम्हाला जेवायला घेऊन जातो. कसला चिवट आहे. किती वेळा प्रयत्न केला ह्याला संपवण्याचा. छे. पुन्हा आपला कपडा तयार, खुर्चीवर बसून. किती वेळा लाकडं मसणात गेलेली आहेत. हा आपला उठून तयार. काय दादा, हा खुश दिसतोस काय? भीती वाटते? माझी भीती वाटते? नको रे, नको घाबरू. खरंच सांगते, नको घाबरू. मी काही करणार नाहीये तुला. हा, तू तर मला चांगलं ओळखतोस. माझा आत्ता मूड नाहीये काहीच करायचा. माझा मूड बदलू पण शकतो. खरं सांगू का, मला असंही वाटू शकतं की मी तुझा असा गळा ओळून असा जीव घ्यावा असं वाटू शकतं. कामिनी, काय 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 चाललंय? काय डोकं का धरलंयस यांचं? ओरडतेस काय वहिनी? दादाचं डोकं चिपून देत होते. डोक्याला मसाज पण करत होते. किती बरं वाटतंय बघ त्याला. चेहराच सांगतोय, खूप बरं वाटतंय. गोविंद, हा मॅडम. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? ह्यांना एक क्षण सुद्धा एकटं सोडायचं नाही. बजावलं होतं ना? कुठे गेला होतात? माफ करा मॅडम, आजोबांचा नॅपकिन आत राहिला होता, तोच आणायला गेलो होतो. ठीक आहे, द्या इकडे. यापुढे हा असा हलगर्जीपणा मला अजिबात चालणार नाही. माझ्या घरात कोणावरही विश्वास नाहीये. जेवण तयार झाले. ठीक आहे. कामिनी देवी, जरा जपून. नाही, म्हातारी जरा खूपच चौकस झाली. चुकून पण तिच्या हाताला लागलीस ना तर काही खरं नाही.